कारवाई करा अन्यथा कुटुंबासह बलिदान देऊ. पत्रकार सचिन मेश्राम यांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा. मारेगाव तालुक्यातील आपटी रेती घाटावर सुरू असलेल्या अवैध उपशाचे पितळ उघडे पाडल्यामुळे संतापलेल्या रेती माफियाने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर थेट हल्ला चढवलाय. मारेगाव वार्ताचे संपादक तथा प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सचिन मेश्राम यांना रेती तस्कर प्रदीप घागी यांनी अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत खलास करण्याची धमकी दिली. या माफिया राजविरुद्ध आता मेश्राम यांनी कुटुंबासह तहसील कार्यालयासमोर 24 एप्रिलपासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा पवित्रा घेतला आहे. आपटी रेती घाटावर प्रशासकीय नियमांची ऐशी-तैशी करून रात्रीच्या वेळी पोकलेन आणि बोटींच्या सहाय्यानं हजारो ब्रास रेतीचा अवैध उपसा सुरू आहे. केवळ 3200 ब्रासची मर्यादा असताना कंत्राटदाराने शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवला आहे. या भ्रष्टाचाराबाबत सचिन मेश्राम यांनी वृत्त प्रकाशित करताच माफिया प्रदीप घागी राहणार बरोरा यांनी 20 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता फोन करून मेश्राम यांना जिवे मारण्याची धमकी दिली. महसूल चोरीचा पर्दाफाश ऑनलाईन रॉयल्टी न फाडता रात्रीच्या अंधारात JCB आणि पोकलेनच्या सहाय्यानं बेसुमार उपसा सुरू असल्याचा आरोप. जातीवाचक शिवीगाळ आरोपीने केवळ धमकी दिली नाही तर मेश्राम यांच्या जातीचा उल्लेख करून त्यांचा घोर अपमान केला, ज्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. वारंवार तक्रारी करूनही खनिकर्म विभाग आणि स्थानिक महसूल प्रशासन मूग गिळून बसल्याचं माफियांचं धाडस वाढल्याचं चित्र आहे. जर प्रशासनाने आरोपीला अटक केली नाही आणि घाटाचा परवाना रद्द केला नाही तर माझ्या कुटुंबाच्या बलिदानाला प्रशासन जबाबदार राहील असा इशारा मेश्राम यांनी दिला आहे. प्रमुख मागण्या: प्रदीप घागीला तात्काळ अटक करा. पत्रकार संरक्षण कायदा आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करून आरोपीला गजाआड करावे. घाटाचा परवाना रद्द नियमबाह्य उपसा करणाऱ्या आपटी घाटाचा लिलाव त्वरित रद्द करून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावी. यंत्रसामग्री जप्त, घाटावर अवैध कामात वापरले जाणारे पोकलेन आणि बोटी जप्त कराव्यात. पोलीस संरक्षण: जीवघेणी धमकी मिळाल्याने मेश्राम कुटुंबाला तात्काळ सुरक्षा पुरवावी. हा लढा केवळ माझा नाही तर अवैध धंद्यांविरोधात लिहिणाऱ्या प्रत्येक पत्रकाराचा आहे. माफियांच्या धमक्यांना मी घाबरणार नाही. जोपर्यंत या गुंडांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही. सचिन मेश्राम, संपादक, मारेगाव वार्ता. या गंभीर प्रकरणामुळे आता जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. पत्रकार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. नमस्कार, मी सचिन मेश्राम, मारेगाव वार्ताचा संपादक तथा मारेगाव पत्रकार संघटनेचा तालुका अध्यक्ष. 20 एप्रिल रोजी मी सायंकाळी 10 वाजताच्या दरम्यान घरी झोपून असल्यामुळे मला रेती तस्कर प्रदीप घागी याचा फोन आला होता. त्यांनी मला फोनवरती "तू कुठे आहे? तुने बातम्या काऊन लावल्या बा?" मी म्हटलं माझी बातमी काही लागलेली नाही, माझ्या मित्राची बातमी लागली. तू माझ्या मित्रासोबत जे काही आहे तू बोल. मला अश्लील भाषेत आणि जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देते. धमकी देऊन तुला ठार मारेल बा असं त्यानं म्हटलं. मी जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा अधिकारी, तहसीलदार साहेब आणि पोलीस स्टेशन यांना निवेदन दिलं. स्थानिक प्रशासनाला इशारा दिला आहे की आपटी घाट हा कायमस्वरूपी बंद करावा व बंद न झाल्यास 24 एप्रिलपासून मी कुटुंबासहित आमरण उपोषण करणार आहे. त्यांनी मला जातीवाचक शिवीगाळ, मारून टाकण्याची धमकी इथपर्यंत त्याची मदत घेतली आहे त्यांनी माझ्यावरती व समोर चालून तो माझा खून बी करेल याचं काय नेम आहे. पण प्रशासनानं त्याला तात्काळ आवरावं बा. जर रेती घाट 24 तारखेच्या आत कायमस्वरूपी बंद न झाल्यास मी कुटुंबासह तहसील कार्यालयासोबत आमरण उपोषणाला कायमस्वरूपी बसणार आहे. धन्यवाद.